आज मंगलाचरण म्हणत नाही हा. ओके, हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर आज आहे ना आपण आपला 8वा अध्याय शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग. तर हा हे सगळे ह्याच्यातले अध्याय आहेत बघा. कशातले? भक्ती योगातले. मग आहे ना हा अध्यायाची सुरुवात एका प्रश्नाने होते. झालंय काय? आपण कालच्या अध्यायात शेवटचा जो श्लोक होता ना, तिथे अर्जुनाने नाही कृष्णाने काय सांगितलं होतं की अंतिम जो नित्य अशा प्रकारे माझी स्मरण करतो तो मृत्यूच्या वेळेस पण माझी स्मरण करू शकेल. मग आता इथे ना अर्जुनाला प्रश्न पडलाय की कृष्ण मृत्यूची हे का करतायत वार्ता, म्हणजे का बरं मृत्यूविषयी बोलतायत? हा, मग ते आणि एक श्लोक आहे की ज्यामध्ये जे शब्द आहेत आधिदैव, आधिभौतिक, असं हे जे शब्द आहेत त्याचे अर्थ पण अर्जुनाला कळत नाहीयेत. मग त्यामुळे 8 प्रश्न अर्जुनाने इथे कृष्णांना विचारलेले आहेत. हा, आणि या अर्थ ह्याचं अध्यायाचं नाव काय आहे? अक्षर ब्रह्मयोग, म्हणजे जे क्षय होत नाही असं ज्ञान आहे. अक्षर की आता बघा आपण बरेच एज्युकेशन घेत असतो, टेक्निकल असतं बघा, जे ते आउटडेटेड होते टेक्नॉलॉजी काही काही वर्षांनी. हा, तसं हे ज्ञान नाहीये. हे ज्ञान आहे ना हे अक्षर आहे, जे सनातन आहे, कालातीत आहे. काल होतं, आज आहे, उद्याही राहणार. हं? माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्णा. अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहेत, ते भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहेत, कृपया मला हे समजावून सांगा. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमी तुम्हाला कसे जाणवू शकतात? हरे कृष्णा. तर अर्जुनाने बघा हे प्रश्न विचारलेत. एक मिनिट माताजी, एक पुढची स्लाइड घ्या बघू. मला आपल्याला एक श्लोक बघायला हवे, 2 कालच्या अध्यायातले. हा, हे मी तुम्हाला श्लोक आणि ट्रान्सलेशन वाचून दाखवते. हा, एकच मिनिट. अ, तर आहे ना आणि अर्जुन ह्यावरनं एक लक्षात घ्या हा, की कृष्ण जे सांगतायत त्याचा शब्द आणि शब्द तो किती लक्ष देऊन ऐकतोय. 7 पॉइंट. हरे कृष्ण. जरा मरण मोक्षाय मामाश्रित यंतती ये ब्रह्म तद्विदु कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. तर आता ह्यातले हे जे शब्द आहेत ना बरेचसे, हे अर्जुनाला कळत नाहीयेत. हा, त्यामुळे अर्जुन हा हे काय शब्द आहेत ह्याचे अर्थच अर्जुनाला नाही कळत आहेत. आणि पुढचा पण आहे बघा. साधीभूतम साधीभूत अधिदैवम माम स अधियज्ञम च ये विदु प्रयाण काले अपि च माम विदुयुक्त चेतसा. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन भौतिक सृष्टीचा संचालक मला, भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. मग आता इथे कृष्ण सांगतायत ना की मृत्यू समयी पण मला जाणू शकतात. मग अर्जुनाला हे मृत्यू समयी कृष्णाला जाणून मग आपल्याला काय त्याचा फायदा? त्यामुळे ह्या प्रश्नांवरून आता मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं की ह्या प्रश्नांवरून ना अर्जुनाच्या हे तर आपल्याला लक्षात येतं की अर्जुन पण हा एक योद्धा आहे, तो क्षत्रिय आहे, तो ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये राजा आहे. प्रजेचं हित पाहणं, त्याला तेवढं गहिर शास्त्रांचा अभ्यास त्याने केलेला नाही. त्याने युद्धशास्त्राचा, राजनीतीचा असा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये स्वतःला जोडू शकतो की आपणही शास्त्रांचा तसा अभ्यास केलेला नाहीये. मग आता अर्जुन काय प्रश्न विचारतो आपण उत्तर बघूया. हा, एक मिनिट माताजी, ती मागची स्लाइड घ्या. सॉरी, पुढची स्लाइड घ्या. तर अर्जुनाने जे प्रश्न विचारले ना त्याची ही उत्तर आहे तिथं. हा, ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्मचे तसे
ब्रह्म म्हणजे आत्मा, जो इथं धरलाय, जीवात्मा, जो त्यांनी इथे सांगितलाय. ब्रह्म म्हणजे आपले ब्रह्मदेव, परमब्रह्म म्हणजे कृष्ण स्वतः. आणि एक ब्रह्म, आपण भगवंतांना जाणायचे 3 टप्पे ह्यामध्ये काय बघितलं होतं, तर ब्रह्म, परमात्मा आणि भगवान, ते पण ब्रह्म आहेत. मग इथे जो ब्रह्म हा जीवात्म्याला संबोधित केलेला आहे. हा, त्याच्यानंतर अध्यात्म म्हणजे काय, तर अध्यात्म हा ह्याचा अर्थ, मग आपण अध्यात्मामध्ये बरेच देवपूजा करणं वगैरे असं धरतो, स्तोत्र पठण करणं. तर अध्यात्म ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, तर जीवाचा नित्य स्वभाव. मग आता जीवाचा नित्य स्वभाव काय आहे, तर आपण तो दुसऱ्या अध्यायापासून बघतोय की आपण शरीर नाही, आत्मा आहोत. आणि आत्मा हा भगवंतांचा अंश आहे. सच्चित आनंद आहे, तो त्यांच्यापासून अलग झालेला अंश आहे आणि त्याला ओढ आहे फक्त आणि फक्त कृष्णांची. म्हणून आपण म्हटलं ना, आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करायला पाहिजे. पुन्हा काल पण बघितलं की हे सगळी बुद्धी, शरीर सगळं भगवंतानी दिलंय, त्यांच्यासाठी वापरायला हवं. मग अध्यात्म म्हणजे जर का आपण म्हटलो जीवाचा नित्य स्वभाव, मग काय आहे जीवाचा नित्य स्वभाव, तर तो स्वभाव एकच आहे, कृष्णांची नित्य सेवा करणे. जीवेर स्वभाव नित्य कृष्णेर दास. चैतन्य महाप्रभूंनी एक खूप छान हे सांगितलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलंय की जीवाचा हा स्वभावच आहे की त्याला कृष्णांशी जोडलेलं राहण्यामध्ये, त्यांची सेवा करण्यामध्ये खूप आनंद मिळतो. जीवेर स्वभाव नित्य कृष्णेर दास. तर ह्याला अध्यात्माचा हा खरा अर्थ आहे. हा, मग त्याच्यानंतर आहे ना कर्म. कर्म म्हणजे काय, तर आपण काय म्हणू, चांगली कर्म, वाईट कर्म, हे ठीक आहे. कर्म म्हणजे शब्दशः बघायला गेलो तर ती सगळ्या कुठल्याही क्रिया आपण ज्या करतो, ज्याचं एक फळ म्हणून तुम्हाला पुढचं शरीर तयार होत असतं. हे असं कुठलंही कर्म की ज्याची फळं भोगण्यासाठी तुम्हाला पुढचा जन्म म्हणजे शरीर घ्यावं लागणार, ते सगळं कर्म मध्ये येतं. अधिभूत, तर अधिभूत म्हणजे भौतिक निसर्ग. आपल्या आजूबाजूला ही जी पृथ्वी दिसते, हे सगळे डोंगर, पर्वत, पण असं जे काय दिसतं हे सगळं अधिभूत मध्ये येतं. अधिदेव म्हणजे काय, तर भगवंतांचं विराट रूप, ज्यामध्ये हे सगळं सामावलेलं आहे. पुढे अर्जुन प्रार्थना करणार आहे भगवंतांना की मला तुमचं ते विराट रूप दाखवा. हा, तर ते म्हणायचं की अधिदैव. मग अधियज्ञ, तर तुम्हाला आठवतं का, आपण 5व्या अध्यायात 29वा श्लोक बघितलेला, ज्याला मी काय सांगितलेलं, त्याला प्रभुपाद स्वामी शांती मंत्र म्हणतात. हा, त्याच्यामध्ये अधियज्ञ, यज्ञाचा अधिपती कोण आहे म्हणून सांगितलेलं, भोक्ताराम यज्ञ तपसाम. कोण आहेत, विसरला? भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती उच्चती. शांती मंत्र. हा, मग ह्यात सांगितलंय ना त्यांनी की भोक्तारम यज्ञ तपसाम म्हणजे यज्ञ आणि तपस्या यांचा सर्वोच्च भोक्ता कोण आहे, तर कृष्ण स्वतः आहेत. त्यामुळे अधियज्ञ कोण आहे, यज्ञाचा अधिपती कृष्ण आहे. हा अधियज्ञ राहतो कुठे, तर सर्वांच्या हृदयात राहतात. आत्म्याच्या शेजारीच परमात्मा रूपात असतात ते. आणि मग मृत्यूच्या वेळी कृष्णाचे स्मरण कसे करावे, हा का तर कृष्णाने इथे खूप छान उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला त्याचा आयुष्यभर सराव करावा लागणार. बघूया आपण. माताजी पुढची स्लाइड घ्या, वाचा. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हे आता मी तुम्हाला सांगितलं ना, तेच यांनी सांगितलंय की अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हणतात, त्याच्या नित्य स्वभावाला म्हणजे आत्माला इथे ब्रह्म म्हणून संबोधलंय, आत्म्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हणतात, म्हणजे कृष्णाशी जोडलेलं राहणं, त्यांची सेवा करणं.
आणि ती कर्म की ज्यामुळे आपल्याला पुढचं शरीर तयार मिळणार, ते सगळं कर्म मध्ये येतं. ओके. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना इथं तुम्ही जी कर्म करता, माताजी एक मिनिट ती मागची स्लाइड घ्या. आपल्या कुठल्याही कर्मामुळे ना आपल्याला हे मिळत असेल पुढचं शरीर, तर आहे ना त्यांना सॉरी आपल्या कुठल्या क्रियांमुळे तर त्याला कर्म म्हटलं जातं. मग आता ना आपल्या हृदयातच परमात्मा असतात आणि ते आपल्याला खूप जवळून बघत असतात आणि सुहृदम सर्व भूतानाम आहेत. ते पाहत असतात की तुम्हाला ना जर का हे अवैध शारीरिक संबंध ठेवण्यातच रस आहे, तर मग ते म्हणजे मनुष्यांमध्ये आपण ते बंद दरवाजा आड करतो. मग ह्यांना आणि तसलं काहीतरी करण्यासाठी खोटं बोला, लपवा छपवी करा, असं काय काय करावं लागतं. ह्याच्यासाठी मनुष्य देह भगवंत म्हणतात की मी हे जे दिव्य शरीर आहे आपलं मनुष्य देह हा खूप दुर्लभ आहे. हा ते हे मी ह्याच्यासाठी दिलेलं नाही. तुम्हाला सगळा इंटरेस्ट असल्यामध्येच आहे, तर मग बाबा कशाला सगळे त्रास बंधनं. पुढचं शरीर कुत्र्याचं मिळू दे की ज्यामुळे तुम्ही आपलं निवांत ह्या तुमच्या इच्छा पूर्ण करा. आता तुम्ही अगदी विचार न करता खाताय, जे काय समोर दिसेल ते खाणे खाणे खाणे, दुसरं काय उपयोगच नाही या शरीराचा करायचा ठरवलाय, तर भगवंत म्हणतात मग तुम्ही पुढचं शरीर डुकराचं देतात की बाबा हवं तेवढं खात राहा. ते तेच करत असतात दिवसभर. हा मग आता एखाद्याला ना तो चांगला आहे, तो पुण्यकर्म करतोय, शास्त्रांमध्ये लिहिलंय त्याप्रमाणे वागतोय, दान धर्म करतोय, हा मग त्याला त्या पुण्यांचं फल म्हणून स्वर्गात पुढचा जन्म मिळू शकतो. म्हणजे स्वर्गात जाण्या एवढी जर का पुण्यकर्म झाली तर स्वर्गात त्याचं प्रमोशन होऊ शकतं. फक्त प्रॉब्लेम एकच असतो, आता उद्याच्या अध्यायात पाहू, की ती पुण्य क्षीण झालीत की आपल्याला परत पृथ्वीवर मनुष्याचा जन्म घ्यावा लागतो आणि पुण्य गोळा करावी लागतात. हम्म. आणि त्याच्याही उपर तुम्ही भक्ती सेवेमध्ये कृष्णांशी जोडलेले आहात, हा की कृष्ण पाहतायत की किती व्यस्त असतो आपण आपल्या आयुष्यात, तरी पण आपण आतून मात्र सच्चा भावनांनी कृष्णांशी जोडलेलो आहोत. त्यातनच थोडे थोडे वेगवेगळ्या मार्गाने भक्ती करायचे प्रयत्न करतोय. हा तर हे स्वल्पस्य ही अपि आपण असा तो एक श्लोक दुसऱ्या अध्यायात बघितलेला आहे की ह्या मार्गावर छोटीशी जरी सेवा केली तरी मोठ्या अधपतनापासून कृष्ण आपल्याला वाचवतात. मग ते हृदयातच असतात, ते पाहत असतात की माझ्या भक्तीमध्ये ह्याला थोडीशी ओढ आहे, हा त्यातनं पण धावाधाव करतोय भक्त, तर आहे ना ते पुढचं मग आपल्याला गोलोक वृंदावनाकडे घेऊन जातात. म्हणजे ते बघतात की तुमची इच्छा तरी असायला हवी ना, नाहीतर जी इच्छा आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढचं शरीर मिळत असतं. हा आणि त्याला दुसरं कोण जबाबदार नसतो, आपणच असतो जबाबदार. वाचा माताजी. माताजी आवाज येत नाहीये तुमचा. काय ते हा आत्ता आला आत्ता आला. असे म्हणतात रूपाने मी असे म्हटले जाते. सगळ्यांनी जरा हो आवाज नाही आला, मी वाचून दाखवते एक मिनिट. हा असू दे, काय छोटसच आहे माताजी, मी वाचते. हे देहभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असं म्हणतात. तर ही जी आपल्या आजूबाजूला आपल्याला सगळी निसर्ग सृष्टी दिसते ना, ह्याला अधिभूत असं म्हणतात. हा लक्षात ठेवा सगळ्यांनी. तर खूप जण म्हणतात बघा की हे सगळं माया आहे, हे सगळं असत्य आहे. तर कसं आहे ना की ही माया आहे किंवा असत्य आहे असं नाहीये. आपल्या आजूबाजूची ही जी सृष्टी आहे ही आहे प्रत्यक्षात सत्य आहे. फक्त एकच आहे की ती नित्य परिवर्तनशील आहे. म्हणजे वेगवेगळ्या आता आता बघा हवा कशी आहे, सगळं सुक सुक आहे. पावसाळा आला की परत हिरवगार सुंदर होईल, थंडीत जरा थंड थंड होईल आणि चांगलं. तर असं म्हणजे असं नाहीये की ही प्रकृती नाहीये, तर ही नित्य परिवर्तनशील आहे, स्थिर नसणार. इथं हे सतत चेंजिंग असणार. इथं बघा
तो अंड्यातनं बाहेर अळ्या येतात, मग हा सुरवंट म्हणजे हा असं मोठी अळी बनली आहे सुरवंट. मग तो खातो भरपूर पानं, मग कोश बनतात आणि मग त्या कोशातूनच किती छान फुलपाखरू आलंय बघा. हम्म. तशी ही नित्य परिवर्तनशील आहे. मग आहे ना, अधिदैव चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच यज्ञांचा अधिष्ठाता असं म्हटलं जातं. हा, तर आपण आधी ते अर्थ बघितलेले आहेत. हे अर्जुनाचे प्रश्न होते, भगवंतांनी त्याची उत्तरं दिली. माताजी घ्या हो पुढची स्लाइड. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति स समद्भावम याति नास्त अंत्र संशयः. हरे कृष्ण. आता येतोय आवाज? हा आलाय माताजी. आणि तो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. बघा हा, हे जे आहे ना, आपण शेवटी इथं जो कोण जन्माला आलाय मृत्यू तर होणार आहे. मग जेव्हा मृत्यूच्या वेळेस आपण जर का कृष्णांचे स्मरण करू शकलो तर आहे ना, आपल्याला स्ट्रेट त्यांच्या गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती होते. आणि ह्यात कुठलाही संशय नाही, म्हणजे क्लिअर कृष्णाने सांगितलेलं आहे की ह्यामध्ये तुम्हाला कुठलीही संशय तुम्ही घेऊ नका. इथं ना हे भीष्म देव दाखवलेले आहेत. भीष्मांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं आणि त्यांची खूप इच्छा होती की समोर कृष्णांना पाहत आपण मृत्यू यावा आपल्याला. बघाय ना, कृष्णांना हे माहित होतं. मग शेवटी भीष्म तर असतात शरपशय्येवर. मग तेव्हा ना युधिष्ठिर महाराज हे महाभारताचं युद्ध झाल्यावर खूप शोकामध्ये बुडतात. मग काय होतं, कृष्ण त्यांना एक थोडं सल्ला सांगून बघतो आणि मग शेवटी म्हणतो की असं करूया, आपण सगळीच जण तुम्ही चला आणि हे जे आपले कुरुक्षेत्रावर भीष्म आहेत ना त्यांच्याकडे जाऊया आणि राज्यकारभार कसा करायचा ह्याविषयी तुम्ही थोडं मार्गदर्शन द्या. मग हे जेव्हा जातात ना सगळे, तेव्हा बरेच ऋषीमुनी पण येतात. भीष्म हे 12 महाजनांपैकी एक आहे, त्यामुळे बरेच ऋषीमुनी त्यांच्या शिष्यांना वगैरे घेऊन येतात. तेव्हा आहे ना, युधिष्ठिर महाराजांना कसलं दुःख असतं, तर एका राज्यासाठी आपण आपल्या भावांना वगैरे मारलं आणि खूप मोठी मनुष्य हानी झाली, यामुळे आणि असं करून मिळालेलं राज्य ते त्यांना तितका आनंद वाटत नसतो. मग भीष्मानी त्यांना छान हे केलेली आहे, मार्गदर्शन करतात आणि खूप स्तुती छान केलेली आहे. हा, भागवतम मध्ये सुंदर स्तुती आहे, ऐका तुम्ही ती स्तुती कधीतरी. आणि ती स्तुती करतात आणि कृष्णांना समोर पाहत आपला प्राण सोडतात. हा, तर इथं एक लक्षात घ्यायचं, शरशय्येवर होते भीष्म, तरी त्यांच्या चेहऱ्यावर वगैरे त्या वेदना दिसत नव्हत्या. जेव्हा आपण कृष्णाशी जोडलेलो असतो तेव्हा ना, ह्या जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या 4 गोष्टी पण आपल्याला ना म्हणजे हेच जी मनुष्य जीवनाची खरी दुःख आहेत, पण आपल्याला तेवढी दुःखदायक वाटत नाहीत. आपण ना ह्या सगळ्यातून व्यवस्थित पार करू शकतो जर का आपण कृष्णांना जोडलेले असलो तर. कारण जरा जन्म मृत्यू जरा व्याधी हे कसं आहे, न टाळता येण्यासारखे आहे. त्यामुळे ही प्राथमिक दुःख आहेत, प्रायमरी मिजरीज. पण आपण काय आहे, अजून 4 दुःख असतात, अजून 3 दुःख आहेत ज्यांना आपण आपलं जीवनाचं सगळं लक्ष त्याच्यामध्ये गुंतवलंय. कुठलं? आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. आदिदैविक म्हणजे काय असतं, तर जे आपल्याला निसर्गाकडनं होतं, दुष्काळ, खूप पाऊस, चक्रीवादळ, अशा टाईप जे होतं ना, हे वेगवेगळ्या देवी देवतांमुळे, म्हणून ते नैसर्गिक आपत्ती ते सगळं येतं. मग ते आदिदैविक. मग येतं आदिभौतिक, की जे ना आपल्याला ह्यांच्याकडून होतं, वेगवेगळे व्हायरस, कोरोनाची लाट आली किंवा म्यूट राहा सगळ्यांनी, कोण अनम्यूट आहे. तर मग अशांकडनं जे होतं ना त्याला आपण
म्हणजे तुमचे माताजी हो. हरे कृष्ण, म्यूट राहा सगळे. म्यूट केल्यावर परत अनम्यूट होतेच. हरे हो. कृष्ण. हा. तर आहे ना, मग आधीभोवती जे आपल्याला आजूबाजूच्यांमुळे तुमच्या कलिग्समुळे वगैरे होतं असं सगळं, आणि व्हायरसेसमुळे किंवा कशामुळे, प्राणी एखादा चावला, मलेरियाचा डास चावला असं, आणि आध्यात्मिक काय जे तुम्हाला त्रास होतात, तुमच्या मानसिक तुम्ही अस्थिर झालात म्हणून जे त्रास होतात, जे स्वतःमुळे स्वतःला होतात ते, तर ह्यामधून ना आपण बाहेर पडू शकतो. त्यामुळे त्याला सेकंडरी मिजरीज म्हटलेलं आहे. पण आपण जीवनात त्यांनाच प्रायमरी करून टाकलंय का, तर आपल्याला माहित आहे आपण त्यातनं काहीतरी मार्ग काढू शकतो, म्हणून टोटल कॉन्सन्ट्रेशन तिकडे असतं. पण जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या मानवी जन्माचे खरी दुःख आहेत, आणि ती सुद्धा दुःख वाटणार नाहीत जर का आपल्याला कृष्णांची जोडलेलो असलो, आपण ठेवलं जोडलेलं. का माहित आहे, मृत्यूची भीती आपल्याला का वाटते, तर आपल्याला हे माहित नाहीये की आपण कुठे जाणार आहे, तिथे पुढे काय असणार. तर जेव्हा आता गीता वगैरे शिकतो तेव्हा भगवंतांच्या धामाची माहिती मिळते, आणि कळतं की ह्या जगापेक्षा अत्यंत सुंदर, आणि स्वतः आपण तिथनच आलोय, आपल्या जगात जाणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याची भीती, दुःख काही वाटत नाही. घ्या माताजी. पुढची स्लाईड. माताजी, हे खालचं ट्रान्सलेशन वाचा फक्त. हरे कृष्ण. शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातील सर्वात अद्भुत गोष्ट आहे. हरे कृष्ण. बघा, ही गोष्ट आहे हा. तो हे वनवासात असताना ना, एकदा युधिष्ठिर महाराजांना खूप तहान लागते. तर ते अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू असं करतोस का, जरासं माझ्यासाठी पाणी आण रे. मग लोटा घेतो आणि पाणी आणायला जातो. तर त्याला जवळच एक हे दिसतो, पाण्याचा तलाव. मग तो पाण्याकडे जातो, ते एक झाड असतात आजूबाजूला, तिथून आवाज येतो की हा जो तलाव आहे हा माझा आहे, आणि तू त्यातलं, माझ्या संमतीशिवाय तू त्यातलं पाणी घेऊ नाही शकत. तर अर्जुन काय, असं हा कोण मला असं का सांगतोय, आणि पाणी तर जंगलातलं आहे, ह्याचं कुठं आहे, असं करून मग तो घेतो घेतो आणि पाणी थोडंसं पितो, त्याबरोबर मूर्छित होऊन पडतो. मग त्याची वाट बघून भीमाला पाठवतात, भीमाचं पण सेम असंच. नकुल येतो, सहदेव येतो, त्यांचं पण असंच. शेवटी एवढं सगळ्यांची वाट बघून युधिष्ठिर महाराज स्वतः येतात, आणि ते थोडेसे हे होतात डिस्टर्ब, की चारही भाऊ बेशुद्ध पडलेले असतात. मग ते आहेत ना स्वतः तिकडे पाणी शिंपडतो ना आपण बेशुद्ध पडलं वगैरे, तर जातात, पाण्याकडे जातात, तर पुन्हा आवाज येतो, हे बघ, हे पाणी माझं आहे, माझ्या परवानगीशिवाय तुम्ही हात लावू नाही शकत. मग युधिष्ठिर महाराज म्हणतात, ठीक आहे, पण मला पाणी हवंय, मी काय करायला हवं, म्हणजे तुम्ही मला पाणी द्याल. तर मग तो काय म्हणतो की तुम्हाला आहे ना माझ्या प्रश्नांची उत्तरं सांगावी लागतील. तर त्यामुळे तेव्हा तो जे प्रश्न विचारतो ना, त्यामध्ये एक प्रश्न विचारतो की जगातले सगळ्यात अद्भुत गोष्ट कुठली आहे, आश्चर्यजनक गोष्ट कोणती आहे. तेव्हा युधिष्ठिर महाराज सांगतात की दिवसागणिक ऍज टाइम पासेस, प्रत्येक जण हा मृत्यूकडे पुढे सरकत आहे. हा, आणि तरी सुद्धा तो मृत्यूची तयारी करत नाही, ही जगातली सगळ्यात अद्भुत गोष्ट आहे. मग आता मृत्यूची तयारी करायची म्हणजे काय, तर हेच ते उत्तर आहे की आपल्याला शेवटी कृष्णांची जर का आठवण होऊ शकली, तर आपण भगवंतांच्या धामात जाऊ शकतो, आणि त्यासाठीच हे मनुष्य शरीर आपल्याला मिळत असतं. आता राजे होते, युधिष्ठिर महाराजांनी पण त्यांची कर्तव्य सोडली नव्हती ना, बाकीच्या पण 4 भावंडांनी सोडली होती, पण ती कृष्णांना अगदी घट्ट जोडलेले होते हा. मग आपणही आपलं हे जे जीवन आहे ना, हे असं ठेवायला पाहिजे. मृत्यूची तयारी करा म्हणजे असं नाहीये की तुम्ही दिवस आणि रात्र उगाच त्याच्यासाठी झुरत बसा, भीत राहा, बिलकुल नाही. तर आहे ना, तुमची कर्तव्य करा, आणि उरलेलं टाइम, वेळ हा आपण कृष्णांसाठी जोडून घ्यायला हवा. जप करा, हे थोडस कथा, म्हणजे हे कीर्तनातनं हे शास्त्रांचे अर्थ उघडा, वाचा, शिका. हा, ह्याला म्हणतात की तुम्ही कृष्णांकडे जायची, मृत्यूची तयारी करणं, तरच
आपल्याला कृष्णाची शेवटी आठवण येईल. त्यासाठी भागवतम आपला जोडलेलं असायला हवं आपण माताजी, कारण तिथे शुद्ध भक्तांच्या गोष्टी आहेत जे आपल्याला जीवन कसं जगायचं आणि मृत्यूकडे आपण कसं जायचं असतं ते सांगतात. वाचा. मी वाचू का? हा श्लोक जरा लक्षात ठेवा. जसा मागचा पण लक्षात ठेवा की त्यांनी प्रतिज्ञेने सांगितलेले आहे अंतकालेच मामेवम. तसा हा पण श्लोक लक्षात ठेवा 6वा. यम यम वापि स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हरे हे कृष्ण. वाचा. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाने स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. हरे कृष्णा. तर आता तुम्ही म्हणाल की बाबा मला जमणार नाही कृष्णाची आठवण करायला. तसा पण आपल्यामध्ये अहंकार असतो. काय संबंध, मी नाही करणार कृष्णाची आठवण. तरी कृष्णांना काहीही प्रॉब्लेम नाहीये. हा, तुम्ही कृष्णांची आठवण नाही काढलात तर ज्या कोणाची स्मरण करत मृत्यू येणार ते शरीर आपल्याला ती योनी प्राप्त होते. हे भरत महाराजांची गोष्ट ऐकलेली बघा आपण, की अतिशय चांगले राजे सगळा राज्यकारभार आटपतात आणि फक्त भजन भक्ती कृष्णांची शुद्ध भक्ती करावी म्हणून वनात जातात. हा सगळा राज्यकारभार मुलांना पत्नीकडे देऊन पत्नीच्या अनुमतीने वगैरे. तरी सुद्धा शेवटी मृत्यूच्या टायमाला हरण हरण, माझ्या नंतर हरणाचं काय होणार आता, ह्या अशी हरणाची काळजी करत मृत्यूला प्राप्त करतात. मग ह्याच भरत महाराजांच्या जन्माच्या पुढेच मुक्ती मिळाली असती. खरं हरणाचा विचार करत मृत्यू येतो, पुढचं शरीर हरणाचं मिळतं. पण एक बरं की ही जी भक्ती असते ना, ते बाकी सगळ्यांना आपल्या बरोबर पुढच्या जन्मात काय येत नाही. फक्त आपली भक्ती असते ना, ती आपल्या बरोबर पुढच्या जन्मात ना मोजली जाते. तर आहे ना, ह्या भरत महाराजांना ते असतात खूप चांगले, शुद्ध असं आचरण असतं. त्यामुळे ना एक होतं की त्यांची स्मरण शक्ती त्यांना लक्षात असतं सगळं. मग ते ना हरणाच्या जीवनात ऋषीमुनींच्या आश्रमाच्याच आजूबाजूला आपलं जीवन घालवतात, अगदी प्रमाणात खाऊन वगैरे. मग त्याच्यानंतरचा एक जड भरत म्हणून जन्म मिळतो आणि जड भरतच्या जन्मात त्यांना मग मृत्यूनंतर गोलोक वृंदावनाकडे जातात. तर बघा, जे एका जन्मातच होणार होतं त्यासाठी 2 जन्म आणि घ्यावे लागले. काय आहे की तुम्ही ज्या स्मरण ज्याचं करणार तिकडे तुम्हाला जन्म मिळणार. माताजी घ्या पुढची स्लाईड. हे ती भरत महाराजांची गोष्ट आपण पाहिली होती. घ्या माताजी पुढची स्लाईड. ट्रान्सलेशन वाचा माताजी. हरे कृष्ण. म्हणून अर्जुना, तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपात विचार कर. त्याच वेळी तुझी विद्याची विविध कर्तव्ये पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती करा. हरे कृष्ण. बघा, म्हणून आता ना कृष्ण इथे आपल्याला काय सांगतायत, कृष्ण हे आईसारखे आहेत. एखाद्या आईला वाटतं ना की आपल्या मुलाचं नेहमी चांगलंच व्हावं. आई ती आई असते शेवटी. ती बाळाला किती जोडलेली असते, ती हिताचाच विचार करते. त्यामुळे कृष्ण सांगतायत की तुम्ही आहे ना माझं, आता इथे अर्जुनाला सांगतायत की तू असं माझं स्मरण करायचंय. अर्जुन आहे भर युद्धात उभा. हा, तर कसा बरं तो करू शकतो सांगा तुम्ही मला. एक बाण इकडून येतो, एक बाण तिकडून येईल. ते किती कॉन्सन्ट्रेशन नाही युद्ध लढावं लागतं. तर आपल्याला अंतकाली का आपल्याला कृष्ण आठवतील असे कितीतरी लोक आहेत बघा, की ज्यांनी कधी जीवनात कृष्णाचं नाव ऐकलेलं नाही, त्यांना तर आठवणार नाही. आपल्याला सुद्धा ज्यांना तुम्ही जोडलेले आहात, ज्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड डिअर वन्स आहेत आपले, अशीच माणसं आपल्याला आठवणार ना. तर का आपल्याला कृष्ण आठवणार? मग त्यासाठी कृष्ण म्हणतायत की तुम्हाला त्याचा सराव करावा लागणार. आपलं मन आणि बुद्धी कृष्णांवर स्थिर केली तर निसंशयपणे आपण भगवंतांची प्राप्ती करू. आणि प्रल्हाद महाराजांनी सांगितलेलं आहे की हे अगदी लहान वयापासून सुरू करा तुम्ही. ते त्यांच्या गुरुनी सोडलं ना त्यांना खेळायला, की आजूबाजूच्या त्या असुर कुमारांना गोळा करायची. ती म्हणायची नाही नाही आम्ही नाही बाबा भजन वगैरे करणार, आम्हाला खेळायला जायचंय. तर नाही म्हणायचे, हे तर आपल्याला करायलाच हवं. त्यासाठीच तर आपल्याला जन्म मिळतो. थांबा म्हणायचं, मी तुम्हाला शिकवतो. तुम्हाला मज्जा मस्ती करायची आहे ना, आपण उड्या मारत नाचत करूया आणि सगळ्यांना भजन करायला लावायचे.
तर आपणही लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला आपण भक्ती ही ज्या क्षणी तुम्हाला कळलीये तेव्हापासून सुरू करा. नाहीतर हाऊ ओल्ड यू आर असं आपण विचारतो. म्हातारपण म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये म्हणतात बघा 2 इयर्स ओल्ड, 3 इयर्स ओल्ड. आता ते काय 2 वर्षाचं मूल म्हातारं असतं. तर जो आपल्या शरीरात जीवनातला काळ निघून गेलेला आहे, तेवढे आहोत आपण. म्हातारं म्हणजे असं नाही की तुम्ही वृद्ध वगैरे झालात. तर तेवढा काळ आपला निघून गेलेला आहे. हं. तर जेवढा आपल्याला ज्या क्षणी कळेल तिथनं जोडून घ्या कृष्णाला. मग नित्य आपल्याला मग कशी होते तुम्ही जोडलं जसं एका मूल असतं बघा, आईशी किती जोडलेलं असतं. तसं मग आपण एकदा कृष्णांशी जोडलो गेलो, की नक्की आपल्याला त्यांचं स्मरण होत राहील. आणि जेव्हा आपल्या हृदयामध्ये अनर्थ असतात ना, तेव्हा आपण त्यांच्याकडे जात नसतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ, अहंकार, मत्सर अशा गोष्टी असतात ना, तेव्हा आपण त्यांचा विचार नाही करू शकत. पण तुम्ही जपमाळ घ्याल हातात, जसे-जसे जप कराल, भक्तांचा संग कराल, मग तसे आपल्यामध्ये ना शुद्धता येत जाते आणि आपण हळू काही टप्पे आहेत भक्तीचे, ते लक्षात ठेवा. त्या टप्प्याने आपला प्रवास सुरू होतो. पहिला असतो श्रद्धा, की कुठून तरी तुम्ही ऐकता आणि कसं तरी तुमची थोडीशी श्रद्धा बसते. मग येते साधू संग. मग तुम्ही जरासं ते शिकण्यासाठी, ते अजून-अजून ऐकण्यासाठी भक्तांचा संग करता. हं. मग त्याच्यानंतर येतं भजन क्रिया, की जे त्यांनी सांगितलंय वरिष्ठ भक्तांनी, तसं तुम्ही आचरण पण करायला सुरू करता. हां, मग भजन क्रियेनंतर आपल्या हृदयातले अनर्थ जे आता म्हटलं, तशा टाईपच्या गोष्टी निघून जातात आणि आपलं हृदय थोडं शुद्ध व्हायला लागतं. त्याला म्हणायचं अनर्थ निवृत्ती. ते झालं ना, की आपल्याला कृष्णांवर निष्ठा बसायला लागते. असतो आपण सगळं ॲक्चुअली आधी करत होतो त्याच्यापेक्षाही खूप छान प्रकारे तुम्ही तुमची कामं करायला लागता. हां, पण निष्ठा कृष्णांवरही असते. त्याचीच कृपा असते, की त्यामुळे आपल्याला हे सगळं उरकतो आणि आपण कृष्णांशी जोडलेले राहतो. मग त्याच्यानंतर येते रुची. हां, ह्या जप असं कंटिन्यू करत निष्ठेच्या पुढे आलो, की आपल्याला त्यामध्ये ना रुची यायला लागते, आस्वादन यायला लागतं. म्हणजे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. किंवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. ती रुची जी आहे ना, ती आपल्याला उत्पन्न होते. कधी? जेव्हा तुम्ही अतिशय शुद्ध प्रकारे नाम घेत असता, एकाग्रतेने. मग त्याच्यानंतर असते आसक्ती. कृष्णांमध्ये हां, अशी इंद्रिय सुखांची आसक्ती नव्हे. मीरेला होती बघा, मेरे तो गिरधर गोपाल, दुसरो न कोई. किंवा हे गोकुळातले सगळे नंद महाराज, यशोदा माता ही सगळी अशी आसक्ती हां. मग त्याच्यानंतरचा टप्पा असतो भावभक्ती आणि मग शेवटचा टप्पा येतो प्रेमभक्ती. हां, तर हे खूप ॲडव्हान्स टप्पे. तर हे आपले जे सगळे संत होते, हे सगळे प्रेमाभक्तीमध्ये स्थित होती ती. कृष्णांशी त्यांना कृष्णांकडनं त्यांना कधीच काय नको होतं. तुम्ही बघितलं तर कुठेही त्यांनी काय मागितलेलं नाही. त्यांची नाती ही ना फक्त अतिशय वरच्या स्तराच्या प्रेमावर अवलंबून होती. आपण प्रेम म्हणजे काय समजतो? तर देवाण-घेवाण समजतो. तर प्रेम ह्याचा अर्थ देवाण-घेवाण नाही. तुम्ही जर का एखाद्यावर प्रेम करताय ह्याचा अर्थ तुम्हाला त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाहीये. हां, निस्वार्थ प्रेम असतं ते. असं प्रेम म्हणजे ती प्रेमाभक्तीचा स्तर म्हटला जातो. प्रेमाचा दुसरा अर्थ ना आहे सेवा. ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, त्याची निस्सीम सेवा करत असता. ओके आणि रिटर्नची बिलकुल अपेक्षा नसते. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. तर आपला मुद्दा हा आहे, की ही भक्ती अशी आपली शृंखला जोडलेली राहू शकते, जर का आपण लगेच सुरू केलं आणि त्यांच्याशी जोडलेलो राहिलो. कालच नवविधा भक्तीचे प्रकार बघितले होते. कुठल्याही मार्गाने करा, जे तुम्हाला आवडते ना त्या. वाचा माताजी. हरे कृष्ण. जो परमपुरुष भगवंताचे ध्यान करतो, त्याचे मन सतत सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असते. तो हे पार्थ अर्जुना, तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचवतो. हरे कृष्ण. आता बघा कृष्णाने थोडे रोड सांगितलेत ना. जो परमपुरुष भगवंताचे ध्यान करतो म्हणजे आपल्याला ध्यान करायचंय. पण कुणाचं करायचंय? भगवंत हे परमपुरुष आहेत. आदी आहेत ते. त्यांचं करायचंय जे कृष्णांच्या अर्जुनाच्या समोर उभे आहेत. तुम्ही एक व्हायब्रेशन, एक लाईट, एक एनर्जी, नाद अशावर करू नका. तुम्हाला ध्यानच करायचंय तर भगवंतांवर करा.
जो सतत त्यांच्या स्मरणात, म्हणजे कायही करा तुम्ही. आता हनुमान वगैरे बघा, ते करत तर वेगवेगळ्या गोष्टी होते, पण स्मरण हे नित्य मन त्यांचं कृष्णांमध्ये असायचं. हा आणि ह्या मार्गापासून अविचल असतात. आताच म्हटलं ना, मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई. नाहीतर हे ह्या देवाकडे जातोय, त्या देवाकडे जातोय, तर देवी देवतांना त्यांचा आदर नक्कीच द्या. पण त्यांची आपले घट्टपणे जोडलेलो कुठे असतो? कृष्णांशी. हा तर आपण नक्की कृष्णांपर्यंत पोहोचू शकू. आपल्या मनात आहे ना, आपल्या मनात कृष्ण हवे, तर म्हणजे कृष्णांच्या मनात पण आपण राहू. आपलं मन आपण कृष्णांना देऊन टाकायला हवं त्यासाठी. तर इथे अजामिळची गोष्ट आहे की आता हे जे कृष्णाने सांगितलं ना, वाजले किती. अजामिळची गोष्ट सांगू आणि वाटल्यास आपण थांबू. मग उद्याचा पण अध्याय खूप मोठा आहे. थोडा आधी घेऊ उद्या आपण क्लास. आणि मग 3 वाजता वगैरे. रेश्मा माताजी, उद्या 3 वाजता सुरू केला तर चालेल का क्लास आपण? तुम्ही संपवला तरी चालेल माताजी आज, म्हणजे बघू, तुम्हाला चालेल वेळ मग. असेल तर. हा. बाकीच्यांना चालेल ना थोडं मग घेतला तर? चालेल माताजी मला. हो चालेल माताजी. मग थोडा वेळ घेऊ आपण आणि मग बघू किती जमतो उरलेले. ते थोडस ना बाहेर गेले होते, म्हणजे आमच्या खूप जवळचं होतं ते. मला त्या एका कार्यक्रमाला, त्यामुळे वेळ झाला घरी यायला. मग पर्यायच नव्हता. म्हणजे माझ्या आत्तेभावाचं वर्ष श्राद्ध होतं, तिकडे जायचं होतं, त्यामुळे मला ते घरातला कार्यक्रम होता, त्यामुळे वेळ झाला. तर चालेल. मग इथं आहे ना, आता आपण काय शिकलो की तुम्ही अंतकाले च मामेवम स्मरण युक्त्वा कलेवरम. तर तुम्ही माझं स्मरण केलं तर मला प्राप्त करेल. मग ही अजामिळची गोष्ट आहे. आज पुढची स्लाइड घ्या माताजी. हा जो अजामिळ असतो की नाही, हा अतिशय वेद संपन्न असं ह्याचे वडील असतात. एक अतिशय वेद संपन्न घराण्यातच त्यांच्या असा ब्राह्मण कुटुंबातला असतो. भागवतम मध्ये कथा आहे, त्याच्या गावाचं नाव वगैरे पण दिलेलं आहे. आणि हा चांगला मुलगा असतो. आणि काय की नाही, दररोज तो स्वतःच्या वडिलांना ना जे देवपूजेसाठी आणि यज्ञांसाठी वगैरे जे काय लागतं ना, पत्री, फुलं, दुर्वा, असं सगळं आणायला ना वनात जात असतो. हे तो रोजच करत असतो. लग्न वगैरे झालेलं असतं. एक दिवस तो सगळं ते गोळा करून येताना ना, त्याला एक माणूस दिसतो. आणि तो एका स्त्री बरोबर असतो, म्हणजे ज्यांना वेश्या म्हणतात अशी ती स्त्री असते. आणि त्यांचं त्यांचं चाललेलं असतं. हा एका झाडाखालून मागे लपून ते बघतो. मग आपल्या पण दृष्टीला असं काहीतरी पडतं, काय शेवटी आता कलियुग आहे. मग आपण आहे ना, अशा वेळेस सिद्धांत काय सांगतात? तुम्ही ते स्थान सोडून द्या. तुम्ही काय करायला आला होता? तुमची पूजेचं साहित्य घ्यायला घेतलंय, ते उचला आणि आपल्या घरी परत जा. पण अजामेळ का कसा आता होता तर वेदसिद्ध ब्राह्मण खरं, तिथं थांबतो, ते बघतच बसतो. हातातलं एवढंच हे असतो खरं, हातातलं सगळं साहित्य टाकतो, त्या माणसाला तिकडे जाऊन घालवतो आणि डायरेक्ट त्या स्त्रीला घेऊन घरी येतो. आई वडील बिचारे आश्चर्यचकित होतात, हे काय करतोयस म्हणून, हे कोण आणलंस? तर त्यांना सांगतो आता ही आपल्यातच राहणार. आणि बायकोला आणि मुलाला सांगतो की स्त्री अशी असते, तू बघ कशी राहतेस, ही बघ कशी आहे. पण काय होतं, आई वडील अशा स्त्रियांना फक्त पैसा लागत असतो. आई वडील हे अजामिलचं वागणं बघून ते तर धक्क्याने मृत्यू पावतात. पत्नीला घालवून टाकतो घरातनं आणि त्या स्त्री बरोबर संसार मांडतो. भरपूर मुलं वगैरे होतात आणि वडिलांचे पैसे संपवून टाकतो, सगळं सोडतं. आणि असं लिहिलेलं आहे की कुठलं पाप करायचं बाकी ठेवत नाही. कारण होतं काय, पैसे असल्या तर ह्या स्त्रिया थांबणार. मग वडिलांचे सगळे पैसे संपवल्यावर पैसे कुठून? मग कुठलंही पाप करायचं बाकी ठेवत नाही. चोऱ्या माऱ्या, घरफोड्या, वाट माऱ्या, दुसऱ्यांची मुलं उचलून आण आणि पैसे माग, असं सगळं सगळं करत असतो. असा काळ शेवटी कुणासाठी थांबत नाही. असाच काळ पुढं पुढं सरकत राहतो. हा म्हातारपणाकडे आलेला असतो. आणि तशा वेळेत ना त्याला एक मुलगा होतो. आणि हा कुठतरी बाहेर गेलेला असतो, तेव्हा कधीच तरी पुण्य म्हणा किंवा गुरूंची कृपा म्हणा, पण काही ब्राह्मण ह्याच्या दारावर येतात. संन्यासी जे भिक्षा मागण्यासाठी. तर त्याची पत्नी काहीतरी घालायला येते, तर तिला ते काय सांगतात, ती छोटं बाळ घेऊन येते. ह्याचं नाव तुम्ही नारायण ठेवा. बस, ते जे नारायण नाव पत्नी म्हणते ठीक आहे, आणि ती नवऱ्याला आल्यावर सांगते, मग ह्या बाळाचं नाव आपलं नारायण आहे. मग ह्याला ते नारायण नाव इतकं मनात बसतं ना, तसा हा काय प्रत्येक वेळेस त्या नारायणाला
म्हणजे स्वतःच्या मुलग्याला हाक मारत असतो. ते मूल येत पण असतं, जात पण असतं. असं म्हणजे काही पण हा विनाकारणच दिवसभर नारायणा, 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 नारायणा असं करत राहत असतो काय. मग अजूनही काळ पुढे सरकतो. तो नारायण पण मोठा होतो. हा खूप म्हातारा होतो. आता जी पुढची स्लाइड घ्या. आणि ना असंच मरणासन्न अवस्थेमध्ये ना असतो बघा. आणि यमदूत न्यायला येतात. त्यावेळेस हा घाबरून नारायणा म्हणून जोरात ओरडतो. कुणाला हाक मारतो? स्वतःच्या मुलग्याला. पण भगवंत काय म्हणतात? नारायण म्हणजे तो मला हाक मारतोय. भगवंतांचं नाव आहे ना. हा नाही तो मला मारतोय. आणि मग भगवंतांचे पार्षद दिसतायत का तुम्हाला पहिल्या स्लाइड मध्ये? तलवार हातात घेऊन येतात आणि यमदूतांबरोबर भांडायला लागतात की तुम्ही का न्यायला आला त्याला? तर ते म्हणतात, अरे तुम्ही कशाला आला इथे? असं कोणतं पाप आहे जे अजामिळने केलेलं नाही म्हणून तुम्ही आलाय? तर ते म्हणतात की तुम्हाला तो नियम माहित नाही का? की कितीही पाप असू दे, एकदा जर का तुम्ही भगवंतांचं नाव घेतलं तर ते सगळं पाप जळून जातं. आणि हा तर खूप सतत नारायण नारायण असं करत असतो. मग आहे ना इथे ना प्रभुपाद स्वामींचं एक पुस्तक आहे, अ सेकंड चान्स. मृत्यूविषयी अतिशय सुंदर शास्त्रांप्रमाणे चर्चा केलेली आहे तिथे. यमदूत आणि भगवंतांचे हे पार्षद ह्यांच्यामधली ती चर्चा आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, छोटंसंच पुस्तक आहे, अवश्य वाचा तुम्ही. भागवतम मध्ये ही चर्चा आहे, त्याच्यावरच आहे प्रभुपाद स्वामींचं ते पुस्तक. मग ते अशा हे ना यमदूतांना पण ते पटतं. आणि ते म्हणतात की अजून थोडासा अवकाश आहे ह्याच्या मृत्यूला. हा. आणि मग यमदूत त्यामुळे निघून जातात, हे पार्षद पण निघून जातात, कारण मृत्यूला थोडा अवकाश असतो. मग आहे ना हा अंथरुणात पडल्या पडल्या अजामिळच्या डोळ्यासमोरून झरकन सगळं निघून जातो की कोण होतो आपण, काय होते आपले आई वडील आणि हे काय करून बसलोय आपण. त्या क्षणी तो त्या अंथरुणातनं उठतो, कोणाला काहीही न सांगता स्ट्रेट ह्याला जातो, काशीला जातो. हो. आणि आहे ना तिथं कृष्णांची, म्हणजे मला काशी की वृंदावन आठवत नाहीये, सॉरी हा. पण तिथे जातो आणि पुढची 12 वर्ष अतिशय शुद्ध आयुष्य जगत फक्त आणि फक्त भगवंतांचं भक्ती करत दिवस घालवतो. आणि अ सेकंड चान्स, मी तुम्हाला मराठीतलं नाव जरा माताजी विचारून उद्या सांगते हा. मराठीत पण आहे ते, इंग्लिशमध्ये अ सेकंड चान्स आहे. तुम्ही अवश्य घ्या ते पुस्तक आणि वाचा. हा. मग आहे ना होतं काय, मृत्यूसमयी 12 वर्ष तिथे तपश्चर्या करतो, म्हणजे अतिशय भक्तीमध्ये आयुष्य घालवतो. आणि मृत्यूसमयी आता मात्र खऱ्या भगवंतांची आठवण काढत मृत्यूला प्राप्त करतो. आणि ते बघा, ते विमानातनं भगवंत विमान पाठवतात आणि दिव्य देह मिळतो आणि विमानातनं पुढं भगवंतांच्या धामात वैकुंठात वगैरे निघून जातो. तर आता इथे लक्षात ठेवा, सांगितलं होतं ना भगवंतांनी, तो कोणही असे ना, जर का शेवटच्या क्षणी माझी आठवण काढली तर त्याला माझं धाम मिळणार. हा. पण आपले अजामिळला आप कसं आहे, अजामिळचं युग कलियुग नव्हतं आणि कुठल्या आधीच्या सगळ्या जन्मांमध्ये आणि त्याही जन्मात तसा त्याने तो चांगला होता, पण थोडासा पाय घसरला, अधःपतन होत गेलं. तर त्याला एक दुसरा चान्स मिळाला, आपल्याला मिळेलच अशी गॅरंटी नाहीये. त्यामुळे आपण जिथून आपल्याला कळलंय तिथून कृष्णांशी जोडून घ्या तुम्ही. हा. प्रयत्न करा की तुमचं कुटुंब जोडलं जाईल. हा. घ्या माताजी पुढची स्लाइड. वा. श्रीकृष्ण. मनुष्याने परमपुरुषांची सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्णा. हा. हरे कृष्ण. हा. तर आता इथे परत एकदा हा लक्षात ठेवा की भगवंत निराकार नाहीये, अव्यक्त निराकार बिलकुल नाहीये ते. तर आता परत इथे 8.9 मध्ये सांगितलंय बघा की मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता हे सगळं आपण जाणायला पाहिजे. हा. अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत, सर्व गोष्टींचे पालन करतायत, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत, अचिंत्य, नित्य आहेत. हा. अशा रूपांमध्ये म्हणजे नित्य पुरुष या रूपात ध्यान केले पाहिजे. ते निराकार नाहीयेत, सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. हे इथे आपल्याला दाखवलंय बघा, हे त्यांचं स्वरूप आहे. आणि आपण तुम्हाला ध्यान करायचंय, अवश्य करा, पण ध्यान करण्यासाठी
हे भगवंतांचं श्रीकृष्ण, गोविंद, हा मुरली मनोहर, हा वेणुगोपाळ, हे भगवंतांचं हे स्वरूप आहे. गोलोकधामात तसे आहेत ते. तर ह्या रूपावर करा. त्यांना असं बिलकुल नाही की ते निराकार वगैरे आहेत. त्यांना त्यांचं स्वरूप आहे. आणि अतिशय सुंदर मधुराष्टकम ऐका. एकेका श्लोकात 8 वेळा मधुर शब्द वापरलाय. म्हणजे विचार करा किती मधुर असतील. एका श्लोकात 8 वेळा मधुर शब्द, एवढे मधुर आहेत ते. तर त्यामुळे ते निराकार नाहीत, सगुण साकार आहेत. चालेल, वाचा ते सर्वांनी. छान आहे, खूपच सुंदर. त्यात तात्विक चर्चा आहे. आणि तात्विक चर्चा आहे, त्या इकड तिकडच्या गप्पा नव्हेत. आचार्य प्रभुपाद स्वामींचं लिखाण आहे ते. ओके. तर लक्षात ठेवा की आपल्याला ध्यान ह्या रूपावर भगवंतांच्या करायचं. इकडे बघा, ब्रह्मा त्यांच्या ह्याच्यावर क्षीरसागरातल्या ह्या आपल्या विष्णूंवर करतायत ध्यान. इकडे शंकर, अरे शंकर तर तुम्ही बघता सतत ध्यान करत असतात, ध्यान मग्न असतात. शंकर इथं संकर्षण रूपावर करतायत. नेहमी म्हणजे नेहमी श्रीकृष्ण, राम ह्यांचं ध्यान करत असतात. हजारो हजारो वर्ष नेहमी ध्यान धारणेत असतात. काहीतरी आनंद मिळत असेल ना, म्हणून ते भगवंतांच्या त्या रूपामध्ये अवीट अशी काहीतरी गोडी असेल म्हणूनच करत असणार ना. त्यामुळे आपणही करताना नित्य स्मरण हे भगवंतांच्या या सगुण साकार रूपाचं करायचंय. त्यांच्या गोलोकधामात ते तसे असतात. आणि त्यांचा त्या गोलोकधामाचा जो प्रकाश आहे ना, त्यामधलाच त्या प्रकाश म्हणजे ते दिव्य आहे, ते प्रकाशमान आहे. त्या प्रकाशामुळेच आपले चंद्र, सूर्य हे सगळं प्रकाश इथे जे काय येतात, हे त्या गोलोक वृंदावन धामाचा प्रकाश आहे. आणि इथे बघा, शंकर पण ध्यान करतायत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत ते कधीही या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखाने भरलेले आहे, कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता परम सिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्णा. आता ते कसं आहे, आपण जर का किती पुण्य केली, स्वर्गात गेलो, तरी आपण पुन्हा इकडेच येणार. जर का भगवंतांच्या धामात गेलो तर मात्र पुन्हा इकडे यावं लागत नाही, आपल्याला मुक्ती मिळते. नाही तर तुम्ही स्वर्गात वगैरे गेलात तरी सुद्धा असं समजा की शिक्षा संपली आहे आणि तुम्हाला जेलरनी सांगितलं की बाबा तू यू आर फ्री, तू आता जा तुझ्या घरी. आणि तुम्ही आपलं त्याच्या कंपाऊंड, म्हणजे आता जेलची भिंत आणि कंपाऊंड ह्याच्यामध्ये थोडं अंतर वगैरे असतं ना, आणि तुम्ही आपलं कायमचं तिथं राहायलाच ठरवलं, ते जे कंपाऊंड असतं की नाही मोकळं, नाही आता ते माझं घर म्हणून. आनंद कधी आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वकीयांकडे जाल, कुटुंबियांना भेटाल, तेव्हा खरा आनंद मिळेल. तसं आपण पण आहे, इथं राहिलो म्हणजे ह्यात जरी स्वर्गात गेलो आणि कुठेही गेलो तरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातच आहोत. म्हणजे ना, फक्त पृथ्वीवर जन्म मृत्यू मिळतो असं नाहीये. तर आपण आता रचना बघू. ही 14 लोक आहेत. ब्रह्म लोक, सत्यलोक म्हणतात. तिथपर्यंत सगळ्यांना हा नियम लागू आहे की तुम्हाला कधी ना कधीतरी मृत्यू होणार आहे आणि तुम्हाला हे स्थान सोडून तुमच्या कर्माप्रमाणे पुढचा जन्म मिळणार आहे. आणि इथं ना तो शब्द बघा 3 नंबरचा पहिल्या रांगेतला, दुःखालयम अशाश्वतम. भगवंतानी जे स्वतः त्यांनी बनवलंय आणि ह्याचं वर्णन कसं केलंय बघा. दुःखालयम अशाश्वतम. पृथ्वीला, फक्त पृथ्वी नाही, पृथ्वीपासून खालचे पण आणि सत्य लोकापर्यंत हे असंच आहे. इथं तुम्ही सुख काय शोधणार आहात. त्यामुळे भगवंत म्हणतात की जे आपलं ध्येय आहे तिकडे यायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि असं पण नाही की स्वर्गात खूप सुख आहे, ब्रह्मलोकात. प्रत्येक जण जीवन मृत्यूने इथे बांधलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. ब्रह्मांचं आयुष्य बघूया आपण. नाहीये काय? बरं, वाचा माताजी. हरे कृष्णा. भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखांची ठिकाणे आहेत, जिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा, तो माझ्या निवासस्थानी पोचतो, तो पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही. नरक फक्त वेदना आहेत. हरे कृष्णा. तर आहे ना, मी तुम्हाला म्हंटल ना, कृष्ण इथं सांगतायत फक्त पृथ्वी दुःखालयम अशाश्वतमय असं नाहीये. तर ही जी इथे 14 लोक आहेत ही सगळीच तसं आहे. इथं वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रात आपण अडकतो. नरकामध्ये कसं आहे, पृथ्वीपेक्षा आयुष्य बरंच लांब, वेदनादायक असतं आणि मोठं असतं. त्या वेदना सहन करण्यासारखं तिथलं शरीर असतं.
स्वर्गात काय आहे, ते असुरांबरोबर युद्ध सुरूच असतात आणि तिथली पुण्य क्षीण झालं किती उपभोग घेणार. पुण्य क्षीण झालं ना की तुम्हाला पुन्हा ती गोळा करायसाठी पृथ्वीवर जन्म मिळतो. हा, आणि पृथ्वीवर सध्या काय सुरू आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे कृष्ण हे आईसारखे आहेत, हे सत्य जाणा आणि कृष्णांच्या आपल्या घरी या असं त्यांचं म्हणणं आहे. हं? मग जिथे आपल्याला ना हा जन्म मृत्यूचा फेरा नसतो. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, हे वाचा माताजी, हे ब्रह्मांच्या जीवनाचं तर केवढं. इथं आपल्याला 100 वर्षाचं असलं तरी ब्रह्मांना पण एक ठराविक कालखंडाचंच आयुष्य आहे. त्याच्यानंतर ब्रह्मदेवांचं पण आयुष्य म्हणजे 100 वर्षामध्ये बहुतेक काहीतरी कितीतरी खरब वर्ष असतं ब्रह्मांचं आयुष्य. तेवढं झालं की त्यांचं पण संपणार, त्यांना पण पुन्हा जन्म. घ्या माताजी. नाही नाही, हे वाचा माताजी. हरे कृष्ण. मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा 1 दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युगे एकत्र केले जातात आणि त्यांच्या रात्रीचा कालावधी देखील असाच आहे. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रकट होतो, जेव्हा जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने ते सर्व नष्ट होतात. पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि प्राणी यजमान सक्रिय असतो आणि हे पार पुन्हा रात्र पडते आणि ते असह्यपणे विरघळतात. हरे कृष्णा. हा, म्हणजे असं नाही की पृथ्वीवरच आहे, सगळीकडे तेच आहे. घ्या माताजी. म्हणजे हे सगळंच जग तसं आहे, नाही कुठे हे बघा, हे भगवंतांचं धाम आहे, ते मात्र कसं आहे बघा. वाचा माताजी. हरे कृष्ण. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी त्या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्ण. बघा, हा, ही भगवंतांचं धाम बघा, ते किती सुंदर रम्य असं आहे. आणि ह्या अव्यक्त जड प्रकृतीच्या पलीकडे ते सनातन आहे. किती प्रलय येवोत काय, ते नित्य धाम आहे. परा अविनाशी असं ते धाम आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. असं सुंदर असं ते धाम आहे माताजी. नाही माताजी नाही, तुम्ही सगळ्यांनी ना मी सांगेन तसा हा थोडासा झूम करून पहा. तुम्हाला मागवायचा असेल हा गोलोक वृंदावन चार्ट मिळतो. तर हा तुम्हाला अभ्यास अजून करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन घ्या. आणि ह्या आता थोडी ह्याची जी माहिती दिलेली आहे ह्याच्या साईडवर चार्ट मध्ये, ती कुठल्या ह्याच्यातून घेतलेली आहे, पुराण उपपुराण ह्याच्यात त्याची सगळ्याचं मेन्शन केलेलं आहे. या गोलोक वृंदावन चार्ट मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल ना तर तुम्ही अवश्य घ्या आणि अभ्यास करा. तर ह्या आता डाव्या बाजूला जे गुलाबी कमळ दिसतंय पहिल्यांदा वरती, ते गोलोक धाम आहे. त्याच्या खाली एक निळा गोल दाखवलाय, तो वैकुंठ आहे. आणि त्याच्या खाली आपली ही ब्रह्मांड आहेत. आणि भगवंतांचं हे गोलोक धाम सर्वोच्च धाम आहे, सगळ्यात उंच. मग आता इकडे या उजव्या बाजूला, आणि हे वरती गोलोक गुलाबी कमळ पाकळ्या 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 आहेत बघा, ते गोलोक वृंदावन धाम. आणि त्याच्या खाली आपल्या ब्रह्मांडाची रचना आपण थोडी आज बघूया. तर हे गोलोक धाम आहे ना, ह्याला यायला वेगवेगळे 4 रस्ते आहेत. मग प्रत्येक पाकळ्यांमध्ये कोण कोण असतो, खूप मोठं आहे. करोडो सुरभी गायी असतात. आणि त्या कमळाच्या सेंटरला आपले भगवान असतात, कृष्ण गोविंद गोविंद रूपात असतात. तर असं हे भगवंतांचं गोलोकधाम. मग तुम्ही थोडं झूम करा, त्याच्या जवळच आहे ना शंकरांचं साकेत धाम. तिथंच शंकरांचा सदाशिव लोक पण तिथंच गोलोकधामाच्या जवळच आहे. मग राम विष्णू हे भगवंतांचे लीला अवतार आहेत. आणि पुरुष अवतार कुठले तर आता मी तुम्हाला सांगते. तर पहिल्या म्हणजे भागवतम मध्ये ही खूप डिटेल आहे, आपल्याला तेवढी आवश्यकता नाही. भगवंतांचे ना ह्या श्रीकृष्ण आपण ज्यांना गोविंद म्हणतो, त्यांचेच पुढे हे होतात, म्हणजे विस्तारित रूप असं म्हणतात. विस्तार होऊन बलराम, मग बलरामांचं अनिरुद्ध, संकर्षण, प्रद्युम्न आणि अजून एक, असे ते 4, असे ते थोडे अवतार होतात. असं करत ना म्हणजे विस्तारित रूप होत होत
एक विस्तारित रूप येतं ज्याचा आपला संबंध आहे. महाविष्णू तुम्हाला दिसतायत का? असे पहुडलेत बघा आणि त्यांच्या भोवती सोनेरी अंडी दिसतायत का? हा कर्सर माताजी ह्या खाली महाविष्णूंवर घ्या. इकडे 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 ह्या बाजूला त्यांच्या शरीरातनं अंडी बाहेर येत आहेत. हा, हे महाविष्णू झोपलेले आहेत बघा. त्यांना कारण समुद्रात आहेत, कारणोदकशाही विष्णू म्हणायचं त्यांना. हा, सोनेरी सोनेरी अंडे दिसतायत का? ती ब्रह्मांड आहेत. हा, आणि त्या ह्या ज्या महाविष्णूंनी कालच्या नाही सॉरी, कालच्या 7व्या अध्यायाच्या जे नाव होतं त्याच्यावर होते बघा असे पहुडलेले, तर ते महाविष्णू कारण समुद्रात मध्ये असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना कारणोदकशाही विष्णू म्हणून पण काही ठिकाणी लिहिलेलं आहे. तर त्यांच्या एका श्वासाबरोबर ना करोडो ब्रह्मांड आत घेतली जातात आणि जेव्हा ते श्वास बाहेर सोडतात तेव्हा शरीरातून ना ही अशी करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. मग आता एक ब्रह्मांडाची रचना बघूया. हे काळपट असं जे दिसतंय, तर महाविष्णूंचा ना पुढं अजून विस्तार होतो आणि गर्भोदकशाही विष्णू बनून ना प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ते प्रवेश करतात. हा, मग ह्या ब्रह्मांडाचा खूपसा भाग हा गर्भोदकशाही विष्णूंनी व्यापलेला असतो. ते गर्भोदक सागरात असतात. मग त्यांच्या नाभी कमळातून एक देठ येतो. मग तो देठातनं टोकाला वरती कमळात कोण येतात? ब्रह्मा प्रकट होतात आणि ते तपश्चर्या करतात. मग त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन गर्भोदकशाही विष्णू त्यांना वेदांचं ज्ञान देतात आणि सगळी ह्या ब्रह्मांडामध्ये सगळी सामग्री देतात आणि सांगतात की तू आता सृष्टीची रचना कर. आणि या कमळाच्या देठामध्ये मग ब्रह्मा 14 लोक तयार करतात आणि सगळी सृष्टी वगैरे तयार करतात. ब्रह्मांना सगळं साहित्य दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, पण ब्रह्मा त्याच्यामध्ये चेतना प्राण घालू शकत नाहीत. गर्भोदकशाही विष्णू पुन्हा पुढे क्षीरोदकशाही विष्णू म्हणून हे करतात विस्तार. हा, आणि मग ते सर्व सजीवांमध्ये नारायण चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येक सजीवाच्या हृदयात आत्म्याच्या शेजारी असतात आणि चेतना रूपाने इथल्या अणुमध्ये सामावतात. हा, कोण? क्षीरोदकशाही विष्णू. तर ही आपली ब्रह्मांडाची रचना आणि मग आपल्यामध्ये ही चेतना हे जीवन येतं. जर का क्षीरोदकशाही विष्णू चेतना रूपाने इथल्या अणुत नसते तर हे सगळं असं आपण स्टॅच्यू करतो ना तसं असलं असतं आणि आपण पण तसेच असलो असतो. तर किती भगवंतांनी म्हणजे आपल्या बरोबर किती असतात, काळजी घेतात बघा. सगळं पुरणारं दिलेलं आहे हा इथे आतमध्ये सुद्धा. ती आपली हाव आहे की ज्यामुळे सगळ्यांना सगळं पुरत नाहीये. तर असे हे विस्तार आहेत, काय अवघड नाहीये. महाविष्णूंनंतर त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू आणि गर्भोदकशाही विष्णू पुढे क्षीरोदकशाही विष्णू बनून सगळ्या सजीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने आणि चराचरामध्ये चेतना रूपाने अणुमधल्या 2 भागात पण असतात. हा, ते भागवतम मध्ये श्लोक आहे. आणि क्षीरोदकशाही विष्णू कुठे राहतात असं तुम्ही विचारला ना, तर इथंच गर्भोदक सागराच्या जवळ क्षीरोदक हे असतं म्हणजे क्षीरोदकशाही विष्णू असतात क्षीरसागरात. त्याचं नाव श्वेतद्वीप आहे. हा, श्वेतद्वीप. मग ह्या आपल्या ब्रह्मांडाला 7 आवरणं असतात. एक आवरण दुसऱ्या आवरणापेक्षा पुन्हा खूप मोठं असतं, 10 पट मोठं असतं. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश आणि अजून 2 असतात कवरती, असे 7 आवरणं असतात. मग त्याच्यानंतर आहे ना ह्याच्या बाहेर पडणं आत्म्यासाठी अत्यंत कठीण आहे आणि वर तिकडे लांब गोलोक धाम आहे. फक्त सोपं कधी होणार ती एक आताच्या नंतरच्या अध्यायात एक स्लाइड आहे, इथं पण तुम्ही लक्ष देऊन बघाल तर एक दोरी ह्या ब्रह्मांडातनं बाहेर गेलेली आहे बघा. हा, अशी. तर तिथे ती हरी नामाची दोरी आहे आणि तिथं माता भवानी, इथं साईडला देवी धाम म्हणून लिहिलेलं आहे. ह्या गर्भोदकशाही विष्णू वगैरे आपण हे ब्रह्मांड बघतो ना त्याच्या बाजूला इकडे बघा देवी धाम म्हणून लिहिलंय. आपल्या माता पार्वती भवानी माता आहेत ना, ह्या इथल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहेत. त्या तिथं ना सिंहावर बसलेल्या असतात हातात त्रिशूल घेऊन. त्या बघतात की तुम्ही किती भजन भक्ती करताय. हा, ओके ओके. तर हरे कृष्ण मनस्वी माताजी, विल वाइंड अप 1 minute ओनली. हा, ओके. तर माताजी
हा ह्याच्यानंतरच आपण पुढे कंटिन्यू करू. झालं, एवढीच आहे ऍक्च्युली आपली ब्रह्मांडाची हे. आणि हे त्यांचं गोलोक धाम आहे आणि आपली भजन भक्ती बघून आपण बाहेर जाऊ शकतो. ओके माताजी, सगळ्यांनी लिव्ह करा. इथे किड्सची इंग्लिशची बॅच सुरू होईल, ती लोक कंटिन्यू करू देत. हा, हरे कृष्ण. मराठीवाले सगळ्यांनी लिव्ह व्हा प्लीज. माताजी आजची फक्त PDF सेंड करा की ग्रुपला. म्हणजे रेकॉर्डिंग पण पाठवतील माताजी. हा, ओके. ठीक. आपण आता